हां, सोलरकडे मी याच्यासाठी गेलो, की आता आपलं इलेक्ट्रिक बिल दिवसेंदिवस वाढून राहिलेलं आहे आणि भविष्यातही ते वाढत जाईल. त्याच्यामुळे त्यासाठी मी हे सोलर आणि नेट मीटरिंग हा ऑप्शन सिलेक्ट केला आणि नंतर मी थोडा स्टडी केल्यानंतर मला लक्षात आलं, की याच्याने खरोखर किंवा ते माझ्या ॲपमध्ये पण मला आता कळायला लागलंय, की मी किती याच्यामुळे कार्बन वाचवलेलं आहे आणि इव्हन झाडं म्हणजे किती याच्यामुळे उलट हे झालेली आहे. तर हा एक एन्व्हायर्नमेंटच्या दृष्टीने मला एक खूप फायदेशीर प्रोजेक्ट वाटतो म्हणजे. आणि प्रत्येकाने लावावं असं मला वाटतं. अच्छा, हां. दिवाला मी याच्यासाठी सिलेक्ट केलं. एक तर मी तुमची वेबसाईट पण बघितली. दुसरी गोष्ट म्हणजे आणि तुमच्या ऑफिसबद्दल पण मी बघितलं आणि एका साईटला व्हिजिट पण केलेली आहे. त्यांच्या मुंबई रोडवर जी आहे त्यांची एक साईट. हो, म्हणजे ॲक्चुअली आम्ही आमच्या सोसायटीत पण सोलर लावलं होतं. परंतु आम्ही आमच्या सोलरचे जे स्ट्रक्चर पॅनल होते, त्याच्यापेक्षा ज्यावेळेला माझं सोलर जे लावलं ना, त्याचे एकदम स्टर्डी होते. हा पहिला डिफरन्स मला जाणवला. त्यांचं जे काम होतं, मटेरियल क्वालिटी खूप चांगली होती स्ट्रक्चरची आणि काम पण. हे मला लगेच म्हणजे मी बघितलं, मला डिफरन्स कळला. माझं मीटर बघा आता जस्ट 2 आठवड्यापूर्वी लागलं. मला 3 किलोवॅटला जवळ-जवळ म्हणजे मॅक्सिमम 18.5 पर्यंत मिळालेलं आहे. एकदम छान जनरेशन मिळालेलं आहे. हो, ती पण म्हणजे एकदम फ्लॉलेस होती म्हणजे म्हणजे मला काही नाही. मला फक्त ओ-टी-पी द्यावे लागले बस. पण माझी सबसिडी लगेच आली म्हणजे माझं हे सुरू झालं नेट मीटरिंग वगैरे त्याच्या आतच मला वाटतं मला सबसिडी माझ्या अकाउंटला जमा झाली. 5 मधले मी आता हां, म्हणजे 4 कारण 5 दिले तर लोकांना खोटं वाटेल. म्हणून 4